मी रुपया बोलतोय, रुपयाचे आत्मवृत्त. नमस्कार, ओळखलत ना मला? माझे नाव रुपया. मी कुबेराच्या तिजोरीत राहतो. कुबेर माझा स्वामी. लोक मला लक्ष्मी या नावानेही ओळखतात. नाव जरी एकच असले तरी माझी रूपे निरनिराळी आहेत, जसे रुबल, पाऊंड, लिरा, डॉलर इत्यादी. लोक माझ्यामार्फत व्यवहार करतात. मला देऊन आपल्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी घेतात. कधीकधी मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कितीतरी अंतर पार करून जातो, तर कधी एखाद्या बँकेच्या किंवा तिजोरीच्या कपाटात नुसताच पडून असतो. मात्र मला सगळ्यात आनंद होतो तो मी मंदिरात असताना. जुन्या काळी माझे रंगरूप बरेच वेगळे होते. सोने किंवा चांदीपासून मला बनविले जात असे. माझे महत्त्व तसे कमीच होते. पण काळ बदलला आणि माझे महत्त्व वाढत गेले. लोक मला मान देऊ लागले आणि सर्व जगाच्या आकर्षणाचे मी केंद्र बनलो. मी ज्याच्याजवळ जातो त्याची जीवन पद्धती, विचार, कपडे, खाणेपिणे सगळे काही बदलते. माझ्या उपस्थितीने सर्व दुःखांचा नाश होतो. मी ज्या व्यक्तीजवळ असेल तो अचानक श्रीमंत बनतो. मत्सर, राग, स्पर्धा, तुच्छता यांसारख्या भावना वाढीस लागतात. अनेकदा लोक मला मिळविण्यासाठी अवैध मार्ग स्वीकारतात. प्रत्येक व्यक्ती, गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा मोठी, मला मिळविण्याच्या स्पर्धेत असतात. माझ्या प्राप्तीसाठी ते वेड्यासारखे धावत सुटतात. माझ्या उपस्थितीने लोकांना सुरक्षित वाटते. मी नसलो तर मित्र वा नातेवाईक दूर पळतात. माझ्यासाठी अनेकदा खून, माऱ्यामाऱ्या होतात. मात्र प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच. मला मिळविण्यासाठी प्रत्येकजण अवैध गोष्टी करतो असे नाही. काही लोक अतिशय कष्टाने मला मिळवितात व समाधानी असतात. काही लोक माझा उपयोग चांगल्या कार्यांसाठी करतात. इस्पितळे, शाळा बांधतात किंवा अन्य समाज उपयोगी कामे करतात. अशा वेळी मला खूप आनंद होतो. तर अशी आहे माझी कहाणी. तुम्ही माझा उपयोग चांगल्या कामासाठी करावा अशी माझी विनंती आहे. मला आशा आहे की तुम्ही माझा उपयोग चांगल्या पद्धतीने करा.